आदमी पार्टीचा स्ट्राईक रेट 100/100 भेटेल हे आम्ही तुम्हाला आश्वस्त करू शकतो. बरं, हे जे आता त्यांच्यासोबत जे झालं, त्यांना जेलमध्ये वगैरे टाकण्यात आलं, म्हणजे म्हणतात खोटे आरोप वगैरे, तर याच्यामध्ये जो चुनाव प्रक्रिया जी आहे किंवा लोकांचं जे दिल्लीच्या जनतेचं काय मत आहे आणि याचा फायदा काही होऊ शकेल का तुम्हाला इलेक्शन? यावेळेस दिल्लीची जनता जेल का जवाब वोट से देने वाली है. जे या लोकांनी तुरुंगात माननीय अरविंद केजरीवालाला टाकलाय, तुमच्या मागच्या 2 वर्षांपासून जास्त सुरू आहे साहेब या सगळ्या गोष्टींची. 1000वरून जास्त ऑफिसर यांनी लावले, 500वरून जास्त रेट्स यांनी केली आहे. काही तर भेटलं असतं. फक्त आणि फक्त अप्रुव्हलच्या बेसिसवर हे लोक केस चालवत आहे. तुम्ही समजून घ्या की हे फक्त आणि फक्त इलेक्शन पर्यंत अडवायचं, या लोकांना प्रचारापासून वंचित ठेवायचं, हेच यांचा कार्यक्रम आहे. आणि जितकं इलेक्शन सामोरं जात आहे, मोदी साहेब आता आपल्या जे त्यांचं आहे हिंदू मुस्लिम त्याच्यावर येत आहे. तुम्ही समजून जा की हे लोक इलेक्शन हारत आहे आणि इंडिया आघाडी इलेक्शन जिंकत आहे. हे यांचं फ्रस्ट्रेशन आहे. आणि अरविंद केजरीवाल आल्यावर हे प्रचार 10 गुणांनी आणखी स्पीडनी वाढेल याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जितक्या पण सीटवर आम आदमी पार्टी आणि मित्र पक्ष लढेल त्यांना एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स अरविंद केजरीवाल साहेब बाहेर आल्यामुळे दिसेल तुम्हाला. याचं डिसिजन आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. आम्ही ही आघाडी जी आता इलेक्शन सुरू आहे, इंडिया आघाडी मध्ये आम आदमी पार्टी आहे, तर आम्ही लोकसभेपुरता ही आघाडी आहे. भविष्यातले जितके निर्णय आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आम्ही आमचं स्वबळावर लढणार आहे. विधानसभेचं आतापर्यंत आम्हाला जे आलं आहे इन्स्ट्रक्शन त्याच्या हिशोबाने आम्ही एकटे लढत आहे. पण येणाऱ्या काळात पार्टी सर्वोच्च लोक जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील. अरविंद केजरीवाल साहेब जेलमधून सुटल्यानंतर निश्चितच आपल्याला मालूम आहे की आम आदमी पार्टीला सहयोग होणार, पण नागपूरकडून इथले काही व्यक्ती दिल्लीला जाणार आहे का? दिल्लीला ऑलरेडी काही लोक गेलेले आहेत आणि आमचे जे संघटन मंत्री आहेत दाखवकर ते ऑलरेडी 60-70 लोकांना घेऊन दिल्लीला प्रस्थान केलेलं आहे. आणि आणखी 3 टुकडी मागे जाणार आहे. तर ऑलरेडी भूषण ठाकुरकर जी जो संगठन मंत्री है वो दिल्ली पहुंच गया है. उनके साथ कई लोग हैं और भी जाने वाली 3 टीम और बनाई गई है, वो भी जाने वाली. पण मला एक तुम्ही सांगा की महाराष्ट्रामध्ये इकडे अजित पवारवर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप होता, अशोक चव्हाणांवर होता. ज्यावेळेस तिकडे सगळे हे लोक बीजेपीमध्ये जातात तर ते क्लीन चिट त्यांना मिळते. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? तो वो तो अपने आप को कर रहे हैं ना. बीजेपी वाले खुद भोग के ये बता रहे हैं कि भाई जो भ्रष्टाचारी है वो हमारे साथ आ जाओगे तो हम उनका साथ देंगे, और जो अच्छे लोग हैं वो लोग उनके साथ नहीं आ रहे तो उनको जेल में डालते. म्हणजे असा काही दबाव तुमच्या दिल्लीच्या आमदारांवर वगैरे पण नाही, आमदाराला प्रलोभन देण्यात आलं होतं आणि प्रलोभन देण्यानंतर उनके ऊपर दबाव भी आ गया. लेकिन ये आम आदमी पार्टी का आम आदमी है, ये किसी से भी कोई हटकता नहीं है, इसलिए शायद ही ऐसा होगा कि कोई इसमें जाएगा. अरविंद जी को अभी जमानत मिली है तो बहुत खुशी की बात है आम आदमी पार्टी नागपुर के लिए और पूरे देश के लिए, क्योंकि एक झूठे केस में अरविंद जी को फंसाया गया है. अरविंद जी को ही नहीं, झारखंड के आप सीएम को भी देखिए, उनको भी झूठे केस में फंसाया गया है. ये अलग तरीके की राजनीति देश में चालू की गई है, जहाँ पे डायरेक्ट चीफ मिनिस्टर जो अपोजिशन जिनसे भी खतरा महसूस होता है उन चीफ मिनिस्टर्स को सीधा उठा के अंदर डाल देते हैं. इससे समझ में आता है कि ये लोग बिल्कुल डरे हुए हैं, मोदी जी बिल्कुल डरे हुए हैं, और वो अरविंद जी और हेमंत सोरेन ऐसे चीफ मिनिस्टर्स जो ईमानदार लोग हैं उनको जेल में डाल के ये साबित कर रहे हैं कि वो 400 पार तो जा नहीं सकते. तो ये अभी हम लोग यहाँ से जाएंगे और सेलिब्रेशन भी करेंगे, और ये 1 जून के बाद हमको लगता है कि उनको रिहा भी कर दिया जाएगा. तो हम लोग इसके लिए बहुत पॉजिटिव है. थैंक यू. नागपुर में जब चुनाव हुए थे, इंडिया आघाड़ी के अपने उम्मीदवार भी थे, और आपके पक्ष के जो कार्यकर्ता थे उनका प्रचार करने में उदासीन. इंडिया आघाड़ी की अभी जो 19 तारीख को फर्स्ट फेज का जो इलेक्शन हुआ था, जिसमें इंडिया आघाड़ी की तरफ से माननीय विकास ठाकरे जी इलेक्शन लड़ रहे थे. आप बोल रहे हैं कि आम आदमी पार्टी उसमें सक्रिय रूप से दिखेगी.
हमने एक बहुत अच्छा कैंपेन लॉन्च करा था जेल का जवाब वोट से। उसके तहत हम डायरेक्टली और इनडायरेक्टली मोटा 3.5 लाख लोगों तक पहुंचे और हमने अश्योर कराया था विकास ठाकरे जी को कि हम बीजेपी के पैकेट से 1 लाख वोट निकाल के आपके पैकेट में डालेंगे। आप देख लेना 4 तारीख को ये चमत्कार आपको दिखने वाला है। आपको क्या लगता है कितने वोटों से विकास ठाकरे? विकास ठाकरे जी 1 लाख के ऊपर वोटों से जीतेंगे ऐसी हमारी अनुमान है। विकास ठाकरे ये आगे का क्वेश्चन है और आज की हमारी प्रेस कॉन्फ्रेंस है, हमको कोई कंट्रोवर्सी